बाप रे, काय ऐकलं मी आत्ता? हा, माझा मेंदूच काम करायचं बंद झालाय. काय पोचलेली बाई आहे ही भैरवी, शाणी. आणि जी काही न्यूज मिळाली आहे ना, ही माझ्यासाठी खरं तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हा चान्स मी असंच नाही घालवलं पाहिजे. मला लवकरात लवकर हे कोणाला तरी जाऊन सांगावं लागेल. पण कोणाला सांगू? कोणाला सांगू? म्हातारीला जाऊन सांगायचं नाही. नाही 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 नाही, तिच्या मुलाबद्दल हे ऐकल्यानंतर ती लगेच भैरवीकडे जाऊन बॉम्ब सारखी फुटेल आणि तिला जाब विचारेल तिने असा विचार सुद्धा कसा केला. आणि मग ते भैरवीला कळणार लगेच मी चोमडेपणा केलाय. नाही 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 नाही, म्हातारी नकोच. म्हातारीला इन्व्हॉल्वच नाही करत मी आता. मग कोणाला सांगू मी? न्यूज जर मी अशीच पोटात ठेवली तर माझं पोट सुद्धा दुखायला लागेल. कोणाला तरी सांगावं लागेल मला. थोडी हालचाल करताय आता. व्यंकटेशजी, सारंग सावलीताईंचं नाव घेत होते आणि सावलीताई सारंग सरांची काळजी घेण्यासाठी इथे येऊन राहतात. त्याचा तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? त्रास? मला कसला त्रास? का हो, तुम्हाला होत असतो का त्रास? नाही नाही, मी सहजच विचारत होते. मी समजू शकते त्यांच्यातलं जुनं नातं. आमच्या दोघांच्या नात्यामधलं माझं स्थान काय असतं ना, हे मला चांगलंच माहिती असतं. आणि या सगळ्यामुळे आमच्या दोघातलं नातं ते मात्रही बदलणार नसतं, नाही का सावली? येस, ही न्यूज मी घरातल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही, डायरेक्ट सावलीला जाऊन सांगते. हा, म्हणजे सावली घरातली आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. ती हे सगळं ऐकल्यानंतर जो काही तमाशा करेल त्यात माझं नाव सुद्धा नाही येऊन देणार आणि मी सुद्धा सेफ राहील. मला तमाशा मस्त एन्जॉय करता येईल. येस, काय पटकन ऍक्टिव्ह होतं माझा मेंदू. पण खरंच व्यंकटेशजी, तुमचे आभार मानले पाहिजे. तुम्ही सावलीताईंना इथे सारंग सरांची काळजी घेण्यासाठी पाठवलं, त्यांना राहण्याची परवानगी दिली, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. थँक्स? हो, आभार कसले मानता हो तुम्ही? पण तर तुमचं मन मोठं ठेवलं असतं की. आणि ज्या व्यक्तीवर आपलं खरं प्रेम असतं ना, त्या व्यक्तीसाठी, त्याच्या सुखासाठी आपण काहीही करू शकतो बघा.